एक मिनिट अध्यक्ष महाराज, सदर विषय आणि सदर लक्षवेधी ही स्पेसिफिक एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग स्टेशनच्या संदर्भातली आहे। त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर सकारात्मक दिलेलं आहे। सन्माननीय सदस्य सरदेसाई साहेब जो विषय मांडतायत तो फनेल झोनचा विषय आहे। विलेपार्ले, कुर्ला आणि आजूबाजूच्या परिसरातला फनेल झोनचा विषय आहे। त्या फनेल झोनचा विषय हा वेगळा आहे, तो हा नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की सदर विषय हा इंडिपेंडेंटली पण मी ठरवत नाहीये। मी ठरवत नाहीये। एक मिनिट अध्यक्ष महाराज, मला बोलू द्या। माझं पूर्ण झालेलं नाहीये। मंत्री ऐका अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय उत्तर देतात। पूर्ण झालेलं नाहीये। सीएम साहेब उत्तर देतील। सीएम साहेब उत्तर देतील। माझं पूर्ण झालं नाहीये ना। मला कंप्लीट करू द्या ना अध्यक्ष। माझा हरकतीचा मुद्दा आहे। हरकतीचा मुद्दा आहे माझा। हरकतीचा मुद्दा आहे। हरकत आहे ना माझी। हरकत आहे। बसा ना साटम साहेब। अध्यक्ष महाराज ऐका तर एक मिनिट। अध्यक्ष महाराज, माझा मुद्दा अध्यक्ष महाराज, मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या टॉवरमुळे जे निर्बंध आहेत, आता त्याचा स्पेसिफिक उत्तर शासनाने दिलं पाहिजे। कारण तो विषय मागच्या लक्षवेधीमध्ये सुद्धा 3 महिन्यापूर्वी गेला होता। आता परत त्याच्यामध्ये फनेल जोडून तो पूर्णपणे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होऊ नये। फनेलचा विषय हा पूर्णपणे विलेपार्ले, सांताक्रूज, त्याचं टेक्निकॅलिटी वेगळी आहे, त्याचे ऍप्लिकेशन्स वेगळे आहेत आणि त्याचं शासनाने सोल्युशन दिलं आहे ते वेगळं आहे। आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत। तो एक FSI पूर्ण होणार नाही हे आमचंही मत आहे। त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे हे आमचं मत आहे। बट दॅट सब्जेक्ट इज डिफरंट। हा सब्जेक्ट तो नाही। आणि त्यामुळे माझी मंत्री महोदयांना ही विनंती आहे की त्यांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समीटर स्टेशन आमच्या विषयाला न्याय मिळाला पाहिजे, तो डायव्हर्ट करू नये। आमच्या विषयाला न्याय मिळाला पाहिजे, तो डायव्हर्ट करू नये। आणि त्यामुळे तो विषय वेगळा मांडावा ना, त्याच्यामध्ये आम्ही बोलू ना। त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत ना, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत ना। पण तो विषय वेगळा आहे ना। तुम्ही डायव्हर्ट करताय ना विषय आपण डायव्हर्ट करताय ना। सन्मान्य सदस्य उपमुख्यमंत्री साहेब उत्तर देतील। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।